हॅलो स्टुडंट्स, वेलकम. बघा, आपण सिलेबसला स्टार्ट केलेला आहे. सिलेबसमधलं 11चं फर्स्ट युनिट की ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट, या युनिटला आपण स्टार्ट केलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी याबद्दल डिस्कस केलं आणि मेजरमेंटची आपल्याला काय गरज आहे फिजिक्स शिकण्यासाठी, नेमकं मेजरमेंट किती महत्त्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे याबद्दल आपण डिस्कस केलं. आणि त्या लेक्चरमध्ये एक पॉईंट आपण डिस्कस केला की फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय. डिटेलमध्ये मी तुम्हाला फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं त्याबद्दल इन्फॉर्मेशन त्या लेक्चरमध्ये दिलेली आहे. तर पहा, आता हे बोर्डवर लिहिलेलं आहे, हे तुमच्या नोट्स आहेत, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. हेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे समोर. चला परत आपण थोडंसं बघू फिजिकल क्वांटिटी काय आहे. तर सिंपल सांगितली होती डेफिनेशन फिजिकल क्वांटिटीची. तर काय, अशी क्वांटिटी किंवा एखाद्या ऑब्जेक्टची अशी प्रॉपर्टी की जी आपण मेजर करू शकतो, जे आपण मोजू शकतो, त्या क्वांटिटीला, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. मग त्याचं एक्झाम्पल म्हणून काय म्हटलं होतं आपण, लेंथ इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ओके, देन अगेन मास इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी, एरिया इज द फिजिकल क्वांटिटी अँड व्हॉल्यूम इज द फिजिकल क्वांटिटी अँड सो ऑन. डिफरंट काय आहेत फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्या आपण मेजर करू शकतो, त्यांना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. मग एक आणखी याच्यात क्लॅरिफिकेशन म्हणून आणखी थोडंसं एक आपण फिजिकल क्वांटिटीला वेगळ्या वेने समजून घेऊ. आपण एका एक्सपेरिमेंट थ्रू समजून घेऊ नेमकं फिजिकल क्वांटिटी. जसं की मी तुम्हाला डेफिनेशन सांगितले की जे वस्तू आपण किंवा सॉरी नॉट वस्तू, जे ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आपण मोजू शकतो, त्या प्रॉपर्टीला जे आपण मोजू शकतो, जे मेजर करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. मग तुम्हाला मी अशा दोन क्वांटिटीज सांगतो की जे आपण काही क्वांटिटीज अशा आहेत की ते आपण मेजर करू शकत नाही. जर मेजर करू शकलो नाही तर त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणणार नाही, आणि जर मेजर करू शकलो तर त्याला आपण काय म्हणू, फिजिकल क्वांटिटी म्हणू. सर्वात आधी तर बघा, आपण एक प्रॉपर्टी डिस्कस करू की जी कशामध्ये आहे, लाईटमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल सध्या हा बल्ब आहे, लाईटमध्ये एक प्रॉपर्टी आहे कशाची, चमकण्याची. चमक असते ना, लाईटची इंटेन्सिटी ज्याला आपण म्हणतो, ल्युमिनस इंटेन्सिटी त्याला म्हटलं जातं समोर. लाईटकडे काय एक चमक आहे. मग चमक ही काय, त्याची एक प्रॉपर्टी आहे. हे काय, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. कोणाचं वैशिष्ट्य, लाईटचं आहे. बल्बचं वैशिष्ट्य असं आहे की तो काय करतो, चमकतो. ठीक आहे. मग ही जी वैशिष्ट्य आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ज्याला आपण चमक असं म्हणतो, ज्याला आपण इंटेन्सिटी असं म्हणतो, या इंटेन्सिटीला किंवा या चमकला आपण मोजू शकतो का. ओके, सर्वात पहिला प्रश्न काय, मोजू शकतो का. जर मोजू शकलो तर ती फिजिकल क्वांटिटी, आणि जर मोजू नाही शकलो तर ती फिजिकल क्वांटिटी होणार नाही. ओके, मग आपण आता एक एक्सपेरिमेंट करू. बघा, एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करू बघा, लक्ष द्या. सपोज करा एक रूम आहे, रूमच्या या बाजूला बल्ब लावलेला आहे. या बाजूला सपोज करा भिंतीवर काय एक बल्ब लावलेला आहे. ठीक आहे. आणि त्या रूममध्ये आपण एक थोडंसं किंवा हे एक पेज आहे सपोज, असं एक ऑब्स्टॅकल आहे मधात. इकडच्या बाजूने एक बल्ब लावून ठेवा, छोटासा बल्ब की ज्याच्याकडे काय असेल, इंटेन्सिटी असेल, म्हणजे चमक असेल, तो चमकत असेल, याचा उजेड ऑब्व्हियसली याच्यावर पडणार. ठीक आहे. आणि याच पेजच्या किंवा याच ऑब्स्टॅकलच्या इकडच्या बाजूने एक मेणबत्ती लावा. काय म्हणतोय मी, एक सिंगल मेणबत्ती लावायची, एक मेणबत्ती लावली. ठीक आहे. मेणबत्तीकडे पण काय आहे, चमक आहे, ती पण काय करते, चमकते ऑब्व्हियसली. ओके, चला ठीक आहे. आता पाहू आपण काय, हा एक बल्ब आहे आणि एक मेणबत्ती आहे. दोघांपैकी कोणाचा उजेड जास्त असेल, ऑब्व्हियसली बल्ब मोठा आहे, बल्बचा उजेड कसा असेल, जास्त असेल. बल्बचा उजेड या पेजवर पडत आहे. आपण इकडनं ऑब्झर्व केलं, हा उजेड मला जास्त दिसतोय. इकडनं ऑब्झर्व केलं, हा उजेड मला कमी दिसतोय. ठीक आहे. आता आणखी आपण काय केलं, सुरुवातीला एक मेणबत्ती होती, आणखी या मेणबत्तीमध्ये दोन मेणबत्त्या ऍड केल्या, आता 3 मेणबत्त्या झाल्या. ठीक आहे. किती झाल्या, किती मेणबत्ती म्हणजे कॅन्डल म्हणून त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, कॅन्डल. किती कॅन्डल झाल्या, 3 कॅन्डल झाल्या. बल्ब तोच आहे. परत मी ऑब्झर्व केलं, तरीही या बल्बचा उजेड कसा आहे, जास्त आहे. या 3 कॅन्डल मिळून तयार झालेला उजेड कसा आहे, या बल्बपेक्षा कमी आहे. आता मी काय करत गेलो, वन बाय वन एक एक कॅन्डल वाढवत गेलो. आणि मी असं ऑब्झर्व केलं, ज्या वेळेला सपोज मी 40 कॅन्डल इथं लावल्या, किती कॅन्डल, 40 मेणबत्त्या, 40 कॅन्डल्स ज्यावेळेस मी इथं लावल्या, त्यावेळेला या 40 कॅन्डल्सचा उजेड आणि या बल्बचा उजेड हा मला एकसारखा दिसायला लागला. हा मला कसा दिसायला लागला, एकसारखा दिसायला लागला. म्हणजे याची आणि याची, म्हणजे या मेणबत्तीने निघालेला उजेड, या मेणबत्तीपासून झालेली चमक, याचा जो उजेड आहे तो उजेड आणि या बल्बचा उजेड कसा झालाय, एकसारखा झालाय. म्हणजे आता दोघांची इंटेन्सिटी कशी झाली, एकसारखी झाली. ओके, मग आता मी यावर असं म्हणू शकतो का रे, मला जर का कोणी विचारलं की या बल्बची इंटेन्सिटी किती आहे, या बल्बकडे इंटेन्सिटी किती आहे, तर मी असं सांगू शकतो का
40 कॅन्डल मिळून जेवढी चमक तयार होईल तेवढीच चमक कोणामध्ये आहे, या बल्बमध्ये आहे. बघा काय म्हणताय, कारण आता 40 कॅन्डल लावल्यानंतरचा उजेड आणि या बल्बचा उजेड कसा आहे, एकसारखा आहे. म्हणून मग मी आता काय सांगतो, 40 कॅन्डल मिळून तयार झालेली इंटेन्सिटी, 40 कॅन्डल मिळून तयार झालेला उजेड म्हणजेच कोणाचा उजेड, या एका बल्बचा उजेड. म्हणजे मग मी आता हा जो या बल्बकडे जी हे प्रॉपर्टी आहे, जी हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हा जो गुणधर्म आहे चमकण्याचा, कोणाकडे, बल्बकडे, या बल्बकडे चमकण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला मी काय केलं, आता मोजलं. कशाच्या वेळी मोजलं, तर ते कशाच्या इक्वल, कशाच्या बरोबर भरलं, 40 मेणबत्त्यांच्या उजेडा एवढं, 40 मेणबत्त्यांच्या उजेडा एवढं. म्हणजे आता आपण काय सांगू शकत आहे, ही जी बल्बकडे एक प्रॉपर्टी आहे चमकण्याची, इंटेन्सिटी, याला आपण काय करू शकलो, मेजर करू शकलो, याला आपण मोजू शकलो. मग मोजू शकलो म्हणून मग ही कोणती क्वांटिटी बनली, फिजिकल क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी बनली, फिजिकल क्वांटिटी. मग ती क्वांटिटीचं नाव काय आहे, त्या क्वांटिटीचं नाव आहे, सपोज इकडे लक्ष द्या, बॉक्समध्ये लक्ष द्या, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणून त्याला आपण काय म्हणू, चमक. इंटेन्सिटी कशाची, बल्बची इंटेन्सिटी कशाच्या इक्वल आली, कशाच्या इक्वल आली, 40 कॅन्डलच्या इक्वल आली. कशाच्या इक्वल आली, 40 कॅन्डलच्या इक्वल आली. आता इंटेन्सिटी ही काय झाली, क्वांटिटी. इंटेन्सिटी ही काय झाली, क्वांटिटी. 40 हा काय झाला, त्याचा एक नंबर झाला, न्यूमेरिकल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणू, हा त्याचा नंबर एक झाला. मग हे कॅन्डल जे आहे, हे कॅन्डल काय आहे, तर हे कॅन्डल इथं बनलं युनिट. हे कॅन्डल इथं काय बनलं, युनिट. इंटेन्सिटी जी आहे ही क्वांटिटी, हे कॅन्डल आहे त्याचं युनिट, आणि हा जो 40चा आकडा दिसत आहे ही त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू, हा त्याचा नंबर, म्हणजेच त्याला आपण म्हणू n, हा त्याचा नंबर. मग आता पहा बरं, ही जी इंटेन्सिटी आहे ही एक क्वांटिटी आहे. या क्वांटिटीला आपण मोजू शकलो का, हो मोजू शकलो. किती आहे, तर एका बल्बची इंटेन्सिटी ही 40 कॅन्डलच्या एवढी आहे. या बल्बच्या इंटेन्सिटीला आपण मोजू शकलो, म्हणून ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी कोणती बनली रे, ही क्वांटिटी बनली फिजिकल क्वांटिटी. ही क्वांटिटी कोणती बनली, फिजिकल क्वांटिटी. मग आता याच वेवरनं हे जे तुम्हाला इथं दिसत आहे याच्यावरनं आपण काय करू, फिजिकल क्वांटिटीला लिहायचा एक फॉर्मॅट बघू. पहा, फिजिकल क्वांटिटी सपोज जर का मी क्यू या सिम्बॉलने दाखवली, कोणती क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी जर का क्यू या सिम्बॉलने दाखवली तर ती कोणाकोणाच्या इक्वल येईल, एक तर न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाइड बाय युनिट. फॉर एक्झाम्पल लेंथ, लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथ मीन्स काय, सपोज लेंथ, किती लेंथ, 8 मीटर. किती लेंथ, 8 मीटर. आता बघा बरं, लेंथ इक्वल्स टू 8 मीटर मी इथे लिहिलाय. मग यामधला मीटर, मीटर काय झालं, मीटर हे एक युनिट, मीटर हे याचं युनिट. 8 हे काय त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि लेंथ ही काय ती फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय, लेंथ, न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजेच काय 8, आणि हे जे इथं दिसत आहे हे काय आहे, युनिट. मग यालाच आपण अशा वेळेने लिहू, Q इज इक्वल्स टू N इंटू यू. म्हणजे हे एका फिजिकल क्वांटिटीला लिहिण्याचा एक फॉर्मॅट आहे. सपोज हा शॉर्टमध्ये लिहिलेला असायला पाहिजे. आपण असंच लिहितो, लेंथ इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. किंवा तुम्हाला जर का एखादी क्वांटिटी सांगितली, एरिया, एरिया इज इक्वल्स टू 5 मीटर स्क्वेअर, एरिया इज इक्वल्स टू 5 मीटर स्क्वेअर असं लिहितो आपण. मग इथं एरिया काय आहे, ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. मीटर स्क्वेअर काय आहे, त्याचं युनिट आहे. आणि 5 काय आहे, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू. आणि किती किती आहे ही त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू. त्याच वेळी आपण हे इथं लिहितो. अशा प्रकारे आपण काय ठरवतो, फिजिकल क्वांटिटी ठरवतो. परंतु मग तसं सांगितलं होतं काही क्वांटिटीज असेही आहेत की ज्या आपण मोजू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हॅपीनेस आहे, तुम्हाला राग येतो आहे, किती राग येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. नेमके तुम्ही किती खुश आहात हे आपण सांगू शकत नाही. मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला बघून खूप खुश झालो, किती खुश झालो हे तुम्ही सांगू शकता का, नाही, तुम्ही नाही सांगू शकत आणि मी नाही सांगू शकत. मी एवढाच बोलेल फक्त, हा मी खूप खुश झालो. परंतु खूप म्हणजे नेमका किती, तर हे आपण सांगू शकतो का, नाही, ते आपण सांगू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारे हे आहे फिजिकल क्वांटिटी. बघा आता हे झालं फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर आणखी एक पॉईंट असा की एक पॉईंट नोट करून घ्या, फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस इन डिफरंट वेज. फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन डिफरंट वेज. हाऊ, बघा कसं आहे आता, पहा लक्ष द्या. सपोज करा, आता मी तुम्हाला एक क्वांटिटी सांगतो. सपोज आपण टाइमच्या संदर्भात बोलू, टाइम, वेळेच्या संदर्भात. ठीक आहे, टाइम. ठीक आहे, टाइम ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. सपोज मी त्याला म्हणतो 1 इयर.
टाइमला काय म्हटलं मी 1 इयर, 1 इयर 1 वर्ष वेळ आहे. आता 1 इयरला मी आणखी दुसऱ्या वेळी बोलू शकतो का? टाइम तेवढाच राहील परंतु बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी होऊन जाईल. इथं काय म्हटलं मी 1 इयर. आता 1 इयर हे जे इथं क्वांटिटी लिहिली, इथं काय टाइम ही झाली क्वांटिटी, 1 ही झाली त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि इयर हे झालं त्याचं युनिट. आता मी 1 इयरला असंही म्हणू शकतो. सध्या मी सांगितलं की आपलं नेक्स्ट लेक्चर 1 वर्षानंतर होईल. ठीक आहे, असंही मी म्हणू शकतो. ऍक्च्युअली असं होणार नाही. बघा सांगायचं आहे मला 1 वर्षानंतर मी तुला, किंवा मी तर असं एक लँग्वेज यूज करतो, आपण 1 वर्षानंतर भेटू. किती वर्षानंतर? 1 वर्षानंतर भेटू. किंवा एखादा दुसरा असंही म्हणेल की मी तुला 12 महिन्यानंतर भेटतो. एक म्हणतो 1 वर्षानंतर भेटू, एक म्हणतो 12 महिन्यानंतर भेटतो. म्हणजे इथं काय येईल 12 मंथ. किंवा एक असं म्हणेल की मी तुला 365 दिवसानंतर भेटतो. म्हणजेच काय 365 डेज नंतर आपण भेटू. असं लँग्वेज त्याची बोलायची आहे. बघा बरं, 3 व्यक्ती 3 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलत आहेत. 3 व्यक्ती, एक म्हणतो 1 वर्षानंतर भेटू, एक म्हणतो 12 महिन्यानंतर भेटू आणि एक म्हणतोय की 365 दिवसानंतर भेटू. परंतु तिघांचाही म्हणण्याचा अर्थ कसा आहे? एकच आहे. 3 वेगवेगळ्या वेज मध्ये ते बोलत आहेत, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये ते बोलत आहेत, परंतु तिघांचाही टायमिंग तो कसा येतो? सेम येतो. 1 इयर म्हणजेच किती? 12 मंथ म्हणजेच काय आहे? 365 डेज. म्हणजेच याला आपण काय म्हटलं? आणि ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी कोणती आहे? टाइम. ही क्वांटिटी कोणती आहे? टाइम. टाइम ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. या टाइमलाच आपण काय केलं? वेगवेगळ्या वे मध्ये काय केलं? एक्सप्रेस केलं. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, नोट करायचं, लिहून घ्यायचं, द फिजिकल quantity can be, the physical quantity can be expressed in different ways. The physical quantity can be expressed in different ways. In different ways असं त्याला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या, टाइम इज इक्वल्स टू 1 इयर. किंवा इथंच याला टाइमला तुम्ही काय लिहू शकता? टाइम इज इक्वल्स टू 12 मंथ. ठीक आहे, आता हे सर्व तुम्हाला समजतंच. आणि जर का यामध्ये तुम्हाला याने लिहायचं असेल तर फिजिकल क्वांटिटी कशा डिनोट करतो आपण? क्यूनी. क्यूचं एक एन आणि यू हे झालं त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू, हे झाली त्याचं युनिट. सपोज हे काय N1 U1, तसंच काय येईल N2 U2. N2 U2 म्हणजे हे सेम राहील. N1 U1 सपोज हे करा, हा एक वे आणि N2 U2 हा दुसरा वे, परंतु दोघांचाही मिनिंग कसा आहे? एकच आहे. म्हणजेच काय आहे? क्यू. म्हणजेच काय आहे? फिजिकल क्वांटिटी कशी आहे? सेम आहे. हे नोट करायचं. हे आपल्याला न्यूमेरिकल्स म्हणजेच MCQ सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे जे असे दिसतात ना पॉईंट, हे जे नोट करून दिलेले असतात, हे खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे, आलं लक्षात? मग तुमच्या सिंपल आहे, आपण एकच क्वांटिटी वेगवेगळ्या वेनी काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, असंच मग या टाइम संदर्भात तुम्ही बोलले अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत की तुम्ही समजून घेऊ शकता. परंतु यावरनं तुमच्या हे लक्षात आलं असेल की फिजिकल क्वांटिटी आपण वेगवेगळ्या वेनी पण काय करू शकतो आहे? एक्सप्रेस करू शकत आहे. ओके, ठीक आहे. चला मग आता समोर जाऊ. आता समोर काय इज मीन बाय युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता युनिट कशाला म्हणायचं? तर पहा रे, सिंपल आहे. बघा मी इथे लिहून ठेवलेलं आहे. सपोज हे आहे लेंथ. लेंथ इज इक्वल्स टू 8 मीटर. यापैकी मी तुम्हाला सांगितलं लेंथ ही काय होती? एक फिजिकल क्वांटिटी होती. 8 ही त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि मीटर हे काय? त्याचं युनिट. मग युनिट म्हणजे नेमकं काय? युनिट म्हणजे नेमकं काय? तर सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तर युनिट काय आहे? ए रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी ज्या गोष्टीचा आपण रेफरन्स घेतो त्या रेफरन्सला म्हटलं जातं त्याचं युनिट. त्या रेफरन्सला काय म्हटलं जातं? त्याचं युनिट. फॉर एक्झाम्पल मला लेंथ मेजर करायची आहे. काय मेजर करायची आहे? लेंथ. तर लेंथ मेजर करण्यासाठी माझ्याकडे मीटर स्केल आहे. लेंथ मेजर करण्यासाठी माझ्याकडे काय आहे? मीटर स्केल आहे. सपोज करा एक लॉंग अशी मीटर स्केल असते, एक लॉंग अशी मीटर स्केल असते. ते आपण काय ठरवलेलं आहे? ही जी एक लॉंग आहे हे 1 मीटर, याची एवढी लेंथ म्हणजे किती? 1 मीटर. एवढी लेंथ म्हणजे किती? 1 मीटर. मग आता तुम्हाला किती मीटर जर का लागलं? 1 मीटर तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर का 30 मीटर लागलं तर तुम्ही काय करसाल? 30 वेळा त्या स्केलपट्टीच्या म्हणजे त्या स्केलपट्टीच्या पट्टीत 30 नी मेजर करा. ते तुम्हाला काय मिळून जाईल? 30 मीटर मिळून जाईल. म्हणजे मग ते जे 1 मीटरची स्केलपट्टी आहे हे काय झालं? त्याचं एक युनिट झालं, एक स्टँडर्ड युनिट झालं. काय झालं? एक स्टँडर्ड युनिट झालं की त्याच्या सहाऱ्यानं त्याचा यूज करू आपण
हवे तेवढे आपण आपल्यासाठी मेजरमेंट करू शकतो, त्याला म्हणायचं त्याचं युनिट, त्याला म्हणायचं त्याचं युनिट. आणखी एक्झाम्पल सांगायचं झालं, जर का तुम्ही बाजारात गेले किंवा तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला साखर हवा असतो. काय हवा असतो? साखर हवा असतो. तुम्ही दुकानात गेल्यानंतर असं त्याला म्हणता की तुम्ही मला 2 साखर दे, 3 साखर दे, अर्धा साखर दे, एक पाव सॉरी अर्धा साखर दे, असं तुम्ही म्हणता का? नाही. तुम्ही काय म्हणता? 1 किलोग्राम. त्याच्या मागं आपण एक लावतो, काय लावतो? 1 kg, 1 किलोग्राम. हाफ kg, अर्धा किलोग्राम. हाफ kg म्हणजेच ते किती येते? 500 ग्रॅम येते. बरोबर आहे ना? हे काय? मग हे जे बाजूला याच्या म्हणजे एकानंतर हे जे इथं दिसतंय, हे जे याला आपण काय म्हटलं? युनिट. जोपर्यंत तुम्ही त्याला हे युनिट सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो साखर देऊ शकणार नाही. तोपर्यंत तुम्ही त्याला तुम्हाला साखर देऊ शकणार नाहीये. तेवढं इम्पॉर्टंट काय आहे? युनिट हे इम्पॉर्टंट आहे. आणि युनिट म्हणजे काय? मग या युनिटचा वापर आपण कशासाठी केला? हे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे, हे आपण ठरवलेलं आहे. सपोज करा एखादं वजन असतं, 1 किलोचं वजन. 1 किलोचं वजन असं फिक्स आहे. तुम्ही बघितलं असेल 1 किलोचे वजन तागड्या वजन मध्ये असायचे ते. ठीक आहे, हे वजन फिक्स आहे 1 किलोचं. 1 किलोचं वजन तुमच्याकडे आहे. तुम्हाला 1 किलो साखर हवा असला तर तो 1 किलो देईल. परंतु तुम्हाला एकाच्या ऐवजी 2 किलो साखर हवा असला तो काय करेल? त्याच 1 किलोचं वजन आणखी त्याच्याकडे असेल तर एका तागड्यामध्ये 2 किलोचं वजन टाकेल, किंवा त्या 1 किलोने 2 वेळा साखर मोजेल. काय करेल? 2 वेळा साखर मोजेल. तो काय करत आहे? कम्पेअर करत आहे, यूज करत आहे कशाचा? 1 kgचं ते जे वजन तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून त्या 1 kgच्या वजनाच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला इकडच्या तागड्यात एक साखर जो आपल्याला प्रोडक्ट पाहिजे तो टाकतो आणि त्याचं कंपॅरिझन करतो, त्याला बॅलन्स करतो आणि त्यानंतर आपल्याला हा प्रोडक्ट देतो. फॉर एक्झाम्पल 1 kg साखर, तर एका तागड्यात साखर असतो, एका तागड्यात वजन असतं. या वजना एवढं ते साखर भरला, एकदम बॅलन्स झाला आपलं तागडं. तो काटा बॅलन्स झाल्यानंतर तो काय करतो? तुम्हाला तो साखर देतो. मग ते जे रेफरन्स स्टँडर्ड आहे त्या रेफरन्स स्टँडर्डलाच म्हटलं जातं युनिट. आणि हे रेफरन्स स्टँडर्ड कशासाठी यूज करतो आपण? रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कशासाठी? फॉर द मेजरमेंट म्हणजे मोजण्यासाठी. फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी जे रेफरन्स स्टँडर्ड असतं त्या रेफरन्स स्टँडर्डलाच म्हटलं जातं युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. परत पहा, आणखी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज करा 2 खोल्या आहेत. तुमच्या घरी 2 खोल्या आहेत. एक खोली मोठी आहे आणि एक खोली छोटी आहे. असं पाहताना डोळीने आपल्याला क्लिअर दिसतंय की याचा आकार मोठा आहे, याचा आकार छोटा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला दिसतंय. मग कुणी आलं तुम्हाला विचारलं की हे खोली, तुम्ही सरळ सरळ सांगसाल की त्याला तर समोरचा जो आला तुमच्या घरी आला असेल किंवा विचारायला आला असेल, पाहायला आला असेल, त्यालाही डोळ्याने दिसतो की ही खोली मोठी आहे, ही खोली छोटी आहे. परंतु त्याने जर का तुम्हाला असं विचारलं की ही खोली केवढी आहे आणि ही खोली केवढी आहे, म्हणजे या खोलीची साईज काय आहे आणि या खोलीची साईज काय आहे, तर तुम्ही त्याला फक्त एवढं सांगसाल का? नाही, हा बाय हे बघ बघू, हे मोठी आहे, हे छोटी आहे, परंतु किती मोठी आहे आणि किती छोटी आहे हे मला माहिती नाही. असं चालतं का? पुढं नाही चालत. मग त्यासाठी तुम्ही काय सांगता? त्यासाठी आपल्याकडे एक स्टँडर्ड युनिट आहे. एक स्टँडर्ड युनिट आहे, त्याला आपण म्हणू मोठी आहे म्हणजेच त्याच्या आकारानं मोठी आहे, म्हणजेच त्याचा एरिया मोठा आहे. हे खोली छोटी आहे, आकाराने छोटी आहे, म्हणजेच त्याचा एरिया छोटा आहे. मग आपण काय तयार केली? एक क्वांटिटी. त्या क्वांटिटीचं नाव काय आहे? एरिया. त्या क्वांटिटीचं नाव काय आहे? एरिया. मग आपण म्हणू या रूमचा एरिया मोठा आहे आणि या रूमचा एरिया छोटा आहे. एवढ्याने आपलं काम बनलं नाही, परंतु एरिया हे क्वांटिटी आहे. मग एरिया नेमका किती मोठा आहे आणि एरिया नेमका किती छोटा आहे, तर तुम्ही असं सांगू शकता की एक खोली 50 मीटर स्क्वेअर एवढ्या एरियाची आहे आणि दुसरी खोली 20 मीटर स्क्वेअर एवढ्या एरियाची आहे. झालं. तुम्ही त्याला सांगितलं जी मोठी खोली आहे तिचा एरिया किती आहे? 50 मीटर स्क्वेअर. जे लहान खोली आहे, छोटी खोली आहे, तिचा एरिया किती आहे? 20 मीटर स्क्वेअर. म्हणजेच मग आता काय झालं? हे त्याचं मीटर स्क्वेअर, हे काय झालं? त्याचं युनिट. आणि इथं पण काय आहे? मीटर स्क्वेअरच आहे आणि इथं पण काय आहे? मीटर स्क्वेअर आहे. एक स्टँडर्ड आपण युनिट बनवून ठेवलं, एक स्टँडर्ड रेफरन्स आपण ठेवला की ज्याचा यूज करून, ज्याचा वापर करून आपण आपल्या गोष्टी काय करतो? सोयीस्कर करतो. आता मीटर स्क्वेअर हे झालं इथे एक युनिट. ते कशाचं युनिट आहे? एरियाचं. मग त्याच्या समोर कोणती व्हॅल्यू लागेल त्यावर समजेल की ते युनिट मोठा आहे की युनिट छोटा आहे, म्हणजेच तो एरिया जास्त मोठा आहे की एरिया कमी आहे, हे आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे डिफाईन केलं जातं युनिट. मग सिंपल आहे पहा.
रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे आपण रेफरन्स स्टँडर्ड यूज करतो त्या रेफरन्स स्टँडर्डलाच म्हटलं जातं युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल माससाठी आपण केजी घेतो, ग्रामही घेतो, त्यानंतर मीटर आहे, लेंथ मोजायची असली तर मीटर सॉरी सेंटीमीटर पण आहे, हे मीटर क्यूब व्हॉल्यूमचं युनिट आहे, मीटर स्क्वेअर एरियाचं युनिट आहे एक्सेट्रा. तसंच तुम्हाला दूध आणायचं असलं तर तुम्ही लिटरमध्ये यूज करता. वॉटर जे आहे ते आपण कशामध्ये, लिक्विड जे आहे ते आपण कशामध्ये, लिटरमध्ये बघतो. ओके, हे झाले त्याचे युनिट्स. ओके, आलं असेल मग तुमच्या लक्षात आता व्हॉट इज मीन बाय युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, बघा इथपर्यंत आलो. आता आपण येऊ समोरच्या टॉपिकवर. बघा या आधीच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं फिजिकल क्वांटिटी बघितलं आणि फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप आपण बघितले. एक आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि एक आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग नेमकी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, बघा आता हे तुम्ही लिहिलेलं आहे एवढं. ठीक आहे, बघा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं. सिंपल आहेत. तुम्हाला आतापर्यंत खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज मी सांगितल्या. तर अशी क्वांटिटी की जी कोणावरच डिपेंड राहणार नाही त्या क्वांटिटीला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. बघा मी प्युअरली मराठीत सांगत आहे. अशी फिजिकल क्वांटिटी की जी कोणत्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून राहणार नाही अशा फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता तीच डेफिनेशन इथे बघा, समजूनही सांगतो समोर पहा. देर आर द टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीच्या दोन टाईप आहेत आणि तसंच फिजिकल क्वांटिटीच्या दोन टाईप सोबतच त्याचे युनिट्सचे दोन टाईप आहेत. तर पहा, सर्वात आधी पहा फंडामेंटल क्वांटिटी. क्वांटिटी आहे म्हणजेच काय, फिजिकल क्वांटिटी आहे. द फिजिकल क्वांटिटी विच do not depend on any other physical quantity. The fundamental quantity which do not depend on any other physical quantity is called as fundamental physical quantity. For example, length, mass. For example, length, mass. आता पहा, लेंथ ही जी एक फिजिकल क्वांटिटी आहे कारण ही आपण मोजू शकतो. या लेंथला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हटलं जातं. मास पण अशी क्वांटिटी आहे की जिला म्हटलं जातं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटी त्याला असं आपण म्हणतो. त्याला दुसरं नाव काय आहे, बेस आहे. असो, फंडामेंटल लक्षात ठेवा. लेंथलाही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, मासलाही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, अशा टोटल 7 आहेत की जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. त्यावर आपण येऊ. परंतु नेमकं याला फंडामेंटल का म्हटलं जातं ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. तर पहा, लेंथला फंडामेंटल का म्हटलं जातं. फंडामेंटलची डेफिनेशन पहा काय, डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. ही जी लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे हे कोणत्याच दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही म्हणून त्याला म्हटलं जातं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल आणखी पहा, सपोज मी तुम्हाला एक क्वांटिटी देतो एरिया, किंवा आणखी एक क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. याला थोडं बाजूला ठेवा. एरिया आहे, व्हॉल्यूम आहे, हे पण फिजिकल क्वांटिटीज आहेत. परंतु याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणणार आहे का, नाही. का म्हणणार नाही, कारण ह्या क्वांटिटीज दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून आहेत. ह्या क्वांटिटीज दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून आहेत, परंतु अशा क्वांटिटी की ज्या कोणावरच अवलंबून नाहीत त्या क्वांटिटीला म्हटलं जातं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि ती कोणती आहे, लेंथ आहे. बघा आता तुम्हाला जर का विचारलं लेंथ कशापासून तयार झाली, लेंथ कशापासून तयार झाली, तर तुम्ही सांगू शकाल का, नाही. तुम्ही काय म्हणसाल, लेंथ हे लेंथ आहे, लेंथ हे लेंथ आहे. हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, या दोघांच्या मधातलं अंतर तुम्ही त्याला लेंथ म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा. लेंथ हे काय आहे, लेंथच आहे. हे कशापासून तयार झालं आहे का, नाही. म्हणजे हे कोणावर डिपेंड आहे का, नाही. हे कोणावर अवलंबून आहे का, नाही. म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. परंतु एरिया किंवा व्हॉल्यूम, एरिया कशापासून तयार झाला आहे तर तुम्ही सांगू शकता, एरियाचा फॉर्म्युला आहे. एरिया कसा काढतो आपण, एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ म्हणा त्याला, किंवा लेंथ इंटू विड्थ म्हणा. लेंथ इंटू विड्थ, लांबी गुणेला रुंदी, जसं त्याला आपण मराठी म्हणतो. एरिया कशापासून तयार झाला आहे, लांबी गुणेला रुंदी आहे, विड्थ आहे.
मग एरिया कोणाकोणावर डिपेंड आहे? लांबी म्हणजेच लेंथ आणि विड्थ रुंदी म्हणजे हे पण काय आहे? लेंथच आहे. हे पण काय आहे? लेंथच आहे. या दोघांवर हे अवलंबून आहे. कोण अवलंबून आहे? एरिया. मग ही फंडामेंटल क्वांटिटी होईल का रे? नाही. ही फंडामेंटल क्वांटिटी होईल का? नाही. कारण फंडामेंटल क्वांटिटी डेफिनेशन काय सांगते आपल्याला? डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहणार नाही. जर का फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असेल तर ती फंडामेंटल राहणार नाही. जर का डिपेंड नसेल कोणावर तरच ती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मग लेंथ ही कशी आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. बट एरिया इज नॉट ए फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. अगेन व्हॉल्यूम इज ऑल्सो नॉट ए फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कारण व्हॉल्यूम पण कसं तयार होते? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. व्हॉल्यूम कोणाकोणावर डिपेंड आहे? लेंथवर आहे, ब्रेथवर आहे, हाईटवर आहे. आणि बेसिकली जर का तुम्ही पाहाल तर लेंथ तर लेंथ आहेच, ब्रेथ म्हणजे पण काय आहे? लेंथच आहे. ओके. हाईट पण काय आहे? लेंथच आहे. डायरेक्शन चेंज करा तुम्हाला लेंथ मिळून जाईल. सपोज ब्रेथ आहे. ओके. हाईट ही अशी उंच हाईट, परंतु त्याची डायरेक्शन चेंज केली म्हणून ते काय झाली? हाईट झाली. बेसिकली हाईट पण आहे लेंथच, लेंथ आहेच आणि ब्रेथ पण काय? ब्रेथच आहे. परंतु या तीन मिळून काय तयार होते? व्हॉल्यूम तयार होते. म्हणजे हा व्हॉल्यूम कोणाकोणावर डिपेंड आहे? या तिघांवर डिपेंड आहे. हा यावर डिपेंड आहे म्हणून याला आपण फंडामेंटल म्हणणार नाही. जर का हा डिपेंड नसता कोणावर तर त्याला आपण फंडामेंटल म्हटलं असतं की ते कोण आहे? लेंथ, की जे कोणावरच डिपेंड नाही. म्हणून या लेंथला म्हटलं फंडामेंटल. या लेंथला म्हटलं फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी का? कारण हा कोणावर डिपेंड नाही आहे. डू नॉट डिपेंड ऑन अदर्स. डू नॉट डिपेंड ऑन अदर्स. मग राहिलेले हे जे एरिया आणि हा जो व्हॉल्यूम हे कोणती क्वांटिटी असेल मग? यस. तर या क्वांटिटीला म्हटलं जातं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. मग पहा या आता इथून सरळ याच्यावर डायरेक्ट डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. पहा द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी सोडून which depends on one or more physical quantities, one or more fundamental quantities. जे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आणि जे कोणावरच अवलंबून नाहीत ते फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे जे दुसऱ्यापासून तयार झालेले आहेत ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आणि जे कोणापासूनच तयार झालेले नाही आहेत म्हणजेच ते कोणावरच अवलंबून नाही आहेत, कोणावरच डिपेंड नाही आहेत, डू नॉट डिपेंड, कोणावरच डिपेंड नाहीत, त्यांना म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ओके, आलं लक्षात तुमच्या? मग आता पहा अशा कोणकोणत्या आहेत की जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत सांगा. बघा लेंथ आहे, तसाच मास आहे की जो कोणावरच डिपेंड नाहीये. मास काय? मास आहे. वजन आहे. मास आहे. वेट आहे. कोणावर डिपेंड आहे का? नाहीये. मास कोणापासून तयार होतं का? नाहीये. ते कोणावर डिपेंड आहे का? नाही. परंतु तुम्ही जर का विचारलं एक क्वांटिटी आहे फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल आहे की डिराइव्ह आहे? तर तुम्ही काय सांगसाल? फोर्स कोणापासून तयार होते? बघा फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल्स टू मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. फॉर्म्युला बघितला आपण F इक्वल्स टू ma. फोर्सचा फॉर्म्युला. मग फोर्स हा कोणाकोणावर डिपेंड आहे? फोर्स हा मासवर डिपेंड आहे आणि ऍक्सेलरेशनवर डिपेंड आहे. मग हा मास आणि ऍक्सेलरेशनवर डिपेंड आहे, हा दुसऱ्यांवर अवलंबून आहे, दुसऱ्यांपासून तयार झाला म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ह क्वांटिटी. याला तुम्ही फंडामेंटल म्हणसाल का? नाही. ही कोणती आहे? डिराइव्ह. परंतु मास ही फंडामेंटल आहे कारण ते कोणावरच डिपेंड नाही आहे. लेंथ ही फंडामेंटल आहे कारण ती कोणावरच डिपेंड नाही आहे. लेंथ, मास. त्यानंतर आणखी एक क्वांटिटी टाइम. टाइम ही अशी क्वांटिटी आहे की जे कोणावरच डिपेंड नाही. टाइम ही अशी क्वांटिटी आहे की जे कोणावरच डिपेंड नाही म्हणून ही पण कशी आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. ही पण कशी क्वांटिटी आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. आणि जर का आता तुम्हाला विचारलं व्हेलॉसिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. सांगा ही फंडामेंटल आहे की डिराइव्ह? ही फंडामेंटल आहे की डिराइव्ह? कसं पाहाल? काय पाहावं लागेल? व्हेलॉसिटी कोणाकोणावर डिपेंड आहे का ते पहा.
व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटीला काय म्हणा तुम्ही, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग बघा व्हेलॉसिटी कोणाकोणावर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी टाइमवर डिपेंड आहे. डिस्प्लेसमेंट चेंज झाला, टाइम बदलला तर व्हेलॉसिटी बदलेल. म्हणजेच व्हेलॉसिटी कशावर अवलंबून आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाइमवर. म्हणजेच व्हेलॉसिटी हे या दोन मिळून तयार झालेली आहे. म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि टाइम ही कोणावरच डिपेंड नाहीये, टाइम ही इंडिपेंडंट आहे. म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टाइम कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तर बघा आलं असेल तुमच्या लक्षात कशाला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणायचं आणि कशाला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. बघा आता एकदम सिंपल सांगतो शॉर्टमध्ये. बघा काय म्हणतोय, द फिजिकल क्वांटिटी, सर्वात आधी फंडामेंटल बघा, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. The physical quantity which do not depend on any other physical quantities for their measurement, त्याचं मोजमाप करण्यासाठी, for their measurement is called as fundamental physical quantity. ओके, आणि याच्याच उलट काय येईल, डिराइव्ड क्वांटिटी. काय येईल डिराइव्ड क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी तर सोडून, फंडामेंटल क्वांटिटी सोडल्यानंतर जेवढेही राहिलेल्या क्वांटिटीज असतील त्या सर्व कशा असतील, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. परंतु त्याची अट पण काय आहे, अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी तर आहेच, विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज, विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज, की जे फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतील, एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असतील. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी कोणती आहे, डिराइव्ह आहे, हे कोणाकोणावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, टाइमवर डिपेंड आहे. फोर्स पण कसा आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, कोणाकोणावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे, ॲक्सेलरेशनवर डिपेंड आहे. बघा इथं मी त्याचे एक्झाम्पल्स लिहून ठेवलेले आहेत. डिराइव्ह मध्ये काय, व्हॉल्यूम आहे, एरिया आहे, पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन पर युनिट टाइम. पॉवर कोणाकोणावर डिपेंड आहे, वर्क डन आहे, टाइम आहे, वर्क डन पर युनिट टाइम मिळून पॉवर तयार होते, म्हणून ती कोणतं आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. ओके, आणि हे आहे फंडामेंटल. मग फंडामेंटलचे एक्झाम्पल्स काय आहे, लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. आणखी एक्झाम्पल्स आहेत. तर टोटल किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. आणि राहिलेल्या जेवढ्याही फिजिक्समध्ये समोर आपल्याला शिकायला येतील त्या सर्वच्या सर्व डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. त्या 7 कोणत्या कोणत्या, तर त्या आपण आता बघणार आहोत. बघा लक्ष द्या. तर पहा, ओके, हे तुमच्या लक्षात आलं कशाला फंडामेंटल म्हणायचं आणि कशाला डिराइव्ड म्हणायचं. तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नोट्समध्ये व्यवस्थित. ओके, आणखी एक्सप्लेन करायचे राहिले. बघा फंडामेंटल क्वांटिटी झाल्यानंतर आणखी एक इथे स्टार करून लिहिलं आहे मी, फंडामेंटल युनिट. आता युनिट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे, रेफरन्स स्टँडर्ड आहे, सिंपल. मग जे युनिट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे असतील त्या युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट. बघा, द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी, यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे युनिट यूज केले जातात त्या युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट. फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, लेंथ ही कोणती क्वांटिटी होती, फंडामेंटल क्वांटिटी. मग याचं युनिट काय आहे, मीटर, म्हणून मग हे कोणतं युनिट होईल, फंडामेंटल युनिट होईल. मास, मास ही कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. मग मासचं जे युनिट आहे केजी, हे कोणतं युनिट असेल, फंडामेंटल युनिट. टाइम, टाइम ही कोणती क्वांटिटी होती, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी हिचं युनिट काय आहे, सेकंद, म्हणून मग हे सेकंद कोणतं युनिट होईल, फंडामेंटल युनिट. सिंपल आहे. बघा, द युनिट यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. मीटर, केजी, सेकंद एक्सेट्रा. ओके, तसंच कशाचं येईल आता, डिराइव्ह युनिट. म्हणजे सिंपल, डिराइव्ड क्वांटिटीचे जे युनिट असतील ते कोणते युनिट असतील, डिराइव्ड युनिट. मग इथं डिराइव्ड क्वांटिटी कोणकोणत्या, बघा फोर्स हे एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, हिचं युनिट असतं न्यूटन. व्हॉल्यूम हे एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, हिचं युनिट आहे मीटर क्यूब, म्हणून हे कोणतं युनिट, डिराइव्ह युनिट. एरिया कुठं गेला, नाही आहे, हा एरिया
एरिया हे कोणती युनिट आहे, सॉरी कोणती क्वांटिटी आहे, डिराईव्ह क्वांटिटी, याचं युनिट असते मीटर स्क्वेअर, म्हणून हे डिराईव्ह युनिट. तसंच व्हेलॉसिटी ही पण एक डिराईव्ड क्वांटिटी आहे, मग याचं युनिट जे आहे मीटर पर सेकंद, हे कोणतं असेल, डिराईव्ह युनिट. पहा, द युनिट यूज टू मेजर द डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज डिराईव्ड युनिट. फॉर एक्झाम्पल मीटर क्यूब, मीटर स्क्वेअर, वॅट पॉवरचं युनिट आहे. ओके, वॅट. ओके, दीज आर दी फंडामेंटल क्वांटिटीज, डिराईव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट अँड डिराईव्ड युनिट. फंडामेंटल युनिट अँड डिराईव्ड युनिट. ओके, आलं तुमच्या लक्षात काय आहे, तर कशाला फंडामेंटल म्हणायचं आणि कशाला डिराईव्ह म्हणायचं. मेन पर्पज काय आहे लेक्चरचा आपला, फंडामेंटल क्वांटिटी कोणती आणि डिराईव्ह क्वांटिटी कोणती. तर सिंपल, जे कोणावरच डिपेंड राहणार नाही ते फंडामेंटल, आणि जे फंडामेंटलवर किंवा अदर फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असेल त्याला डिराईव्ह म्हणायचं.